और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मागील 6 महिन्यांपासून घडत असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखा घटक 4 उल्हासनगर यांच्या पथकाने कारवाई करत 2 सराईत आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील घरफोडी व वाहन चोरीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सुमारे 2,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे आणि मंगेश जाधव यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला। तपासादरम्यान लक्की सिंग, गब्बर सिंग टाक आणि कृष्णा शंकर शर्मा यांचा सहभाग निष्पन्न झाला। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय काजारी, श्रीरंग गोसावी, अशोक पवार, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, रितेश वंजारी, मंगेश जाधव, शेखर भावेकर, सतीश सपकाळे, अमर कदम तसेच पोलीस शिपाई अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले, नितीन बैसाणे आणि अविनाश पवार यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली। तपासादरम्यान आरोपींनी विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व पश्चिम तसेच अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरीचे एकूण 10 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। या गुन्ह्यांमध्ये घरफोडी करून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरी केल्याचं समोर आलंय। दरम्यान अटक आरोपी लक्की सिंग टाक हा घरफोडी प्रकरणातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर तसेच कर्नाटक राज्यात मिळून एकूण 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।